महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातलं तापी नदीच्या काठावर वसलेलं एक साधंसं शांत गाव वाठोडा आज ह्या गावाचं चित्र पूर्णपणे पालटलंय. गावात प्रवेश केला की सर्वप्रथम जाणवतो नीटनेटकेपणा आणि नियोजनाची झलक. सिमेंटचे मजबूत रस्ते, स्वच्छ आणि कचरामुक्त गल्ल्या, ठिकठिकाणी उभारलेली भव्य प्रवेशद्वार, सोलर दिव्यांनी उजळलेलं वातावरण, शाळा, अंगणवाड्या, व्यायामशाळा, ओपन जिम, सुसज्ज मंदिर परिसर आणि विशेष म्हणजे इतकं देखणं अमरधाम की तिथे लोक फक्त अंत्यसंस्कारासाठीच नाही तर शांत वेळ घालवण्यासाठीही येतात. पिण्याच्या पाण्यापासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत, डिजिटल शिक्षणापासून ते सीसीटीव्ही सुरक्षेपर्यंत वाठोडा आज एक पूर्ण विकसित, नियोजनबद्ध आणि आत्मनिर्भर गाव म्हणून उभा आहे. पण आज दिसणारा हा बदल असा सहज घडलेला नाही. या मागे आहेत अनेक वर्षांचे परिश्रम, गावकऱ्यांची एकजूट आणि खंबीर नेतृत्वाला विकासात्मक दृष्टिकोनाची जोड. वाठोडा हे जेमतेम 2500 लोकसंख्येचं गाव. सन 1965 पासून ग्रामपंचायत इथे अस्तित्वात आहे. पण गावाच्या विकासाचा वेग काही केल्या वाढत नव्हता. विस्तीर्ण नदीचा किनारा लाभला तरीही सौंदर्यात भर पडत नव्हती. मूलभूत सुविधांची वानवा होती. गावातील महिलांना, पुरुषांना उघड्यावरच शौचाला जावे लागे. गावात रस्ते होते पण ते कच्चे, खड्ड्यांनी भरलेले. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ, हेच रोजचं वास्तव. चालण्यासाठी सुद्धा नीट मार्ग नव्हता. सांडपाणी उघड्या गटारीतून वाहत असे, कचरा कुठेही टाकला जात असे आणि त्याचं व्यवस्थापन तर नव्हतंच. पिण्याच्या पाण्याची सोय मर्यादित होती. ग्रामपंचायतीची स्वतःची सुसज्ज इमारत नव्हती. शाळा होती पण तिला कंपाऊंड नव्हतं. वर्गखोल्या अपुऱ्या, अंगणवाड्यांना स्वतंत्र जागा नव्हती. तरुणांसाठी कोणतीही व्यायामशाळा नव्हती. मंदिरं जुनी आणि लहान स्वरूपात होती. अंत्यसंस्कारासाठी नदीकाठी उघड्यावरच व्यवस्था करावी लागायची. आरोग्य उपकेंद्र देखील केवळ नावापुरताच होतं. एकूणच काय तर गाव होतं पण सुविधा नव्हत्या. व्यवस्था होती पण नियोजन नव्हतं. मात्र सप्टेंबर 1988 पासून सरपंच म्हणून गावाची धुरा नारायण सिंग कोंडूसिंग चौधरी यांच्या हाती आली. प्रामाणिक तळमळ, समस्या सोडवण्याची जिद्द आणि पाठपुरावा करण्याची तयारी असेल तर गाव कसं बदलू शकतं याचा आदर्श परिपाक नारायण सिंग चौधरी यांनी घालून दिला. गावकऱ्यांना विश्वासात घेतलं, बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांना सोबत घेतलं आणि आखला गावाच्या विकासाचा आराखडा. यात त्यांना मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य मिळालं ते महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तथा शिरपूर तालुक्याचे भाग्य विधाते अमरीशभाई पटेल यांची. त्यातल्या त्यात या विकासाच्या प्रवासात भर घालण्यासाठी ग्रामसेवक शरद कोळी यांची साथ आणि मेहनत देखील तितकीच महत्वाची ठरली. कोंडूसिंग चौधरी, राहणार वाठोडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मी वाठोडे गावाचा कायमचा रहिवासी असून मला लोकांनी 1988 पासून सरपंच म्हणून कार्यभार माझ्या सुपूर्द केलेला आहे. लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून मला गावाचा विकास करण्यासाठी एक बहुमोल सहकार्य ग्रामस्थांनी केलेलं आहे. त्या पद्धतीने मी गावातले रस्ते, गटारी, भुयारी गटारी, ओपन जिम, व्यायामशाळा, अंगणवाडी, सदासाठी पत्रा, शाळेच्या सदासाठी पत्रा, सुलभ शौचालय मुलांसाठी, क्रीडांगण आणि अशा मंदिरासाठी सुशोभित करणे, घरकुलं, दिव्यांगांना चांगल्यापैकी त्यांना मदत, आर्थिक मदत, जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना एक अनुदान म्हणून दर महिन्याला त्यांना मिळत असतं. मी अशा पद्धतीने सर्व गावाचं सहकार्य आणि मला माझं केलेल्या सहकार्यामुळे चांगल्या प्रकारे मी गावाचा विकास केलेला आहे. हे सारं एका रात्रीतून घडलं नाही. विकासाचा ध्यास आणि अहोरात्र मेहनत करत या गावाने एक एक पाऊल पुढे टाकलं आणि म्हणूनच वाठोडा हे गाव एक आदर्श गाव म्हणून पुढे आलं. आज वाठोडा गावात शिरताना भव्य प्रवेशद्वार आपलं स्वागत करतात. गजलक्ष्मीच्या सुंदर मूर्तींसह सजवलेली ही प्रवेशद्वार गावाची ओळख बनली आहेत. त्यापैकी एक तर गावापासून 2 किलोमीटर आधीच उभे, जणू सांगतंय तुम्ही आता एका आदर्श गावात प्रवेश करीत आहात. गावातील प्रत्येक रस्ता आज सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. खड्डे, चिखल हे शब्द आता भूतकाळात गेलेत.
1994 साली बांधलेलं ग्रामपंचायतीचं कार्यालय आज गावाच्या विकासाचं केंद्र आहे. शाळेचंही रूप पालटलंय. कंपाऊंड, नवीन वर्गखोल्या, डिजिटल सुविधा आणि क्रीडांगण. मुलांसाठी सारं काही उपलब्ध आहे. अंगणवाड्यांसाठी 3 स्वतंत्र इमारती उभ्या राहिल्यात. गावातील प्रत्येक घटकाचा विचार करताना तरुणांसाठी व्यायामशाळा, महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी ओपन जिम, सुसज्ज क्रीडांगण उभारून ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे गाव करीत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याच्या बाबतीत हे गाव स्वयंपूर्ण बनलंय. जलजीवन मिशन अंतर्गत ठिकठिकाणी बोअरवेल आणि 3 मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारून प्रत्येक घराला नियमित पाणी पोहोचतंय. महत्वाच्या ठिकाणी आरो सिस्टीम बसवून शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. आमच्या ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 31 मार्च 2026 या कालावधीत विविध उपक्रम राबवलेले असून त्यामध्ये आम्ही अभियानाचे मुख्य घटकावर मोठ्या प्रमाणावर आम्ही काम केलेले आहे. त्यामध्ये सुशासनयुक्त पंचायतमध्ये आम्ही संपूर्ण गावात CCTV कॅमेरे आम्ही बसवलेले असून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण गाव कव्हर केलेलं आहे. त्याच पद्धतीने विविध प्रकारचे दाखले असतील ते ग्रामस्थांना इथं उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही आपले सरकार सेवा केंद्रामार्फत त्या सुविधा त्यांना देत असतो. त्याच पद्धतीने सक्षम पंचायत म्हणून आम्ही जवळजवळ लोकवर्गणी आम्ही 4 लाखापेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा करून आम्ही त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, त्याचे संवर्धन असेल, गावात विविध प्रकारचे सुशोभीकरण असेल, गावातील मंदिरं सुशोभीकरण असेल, हे सर्व कामं आम्ही लोकवर्गणीच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत वाठोड्याने नवा आदर्श निर्माण केलाय. प्रत्येक कुटुंबाला शौचालय, हागणदारी मुक्त गावाची 100% अंमलबजावणी. तालुक्यातील हे पहिलं गाव असेल जिथे बंदिस्त गटारी आहेत. सांडपाण्यावर फळबाग फुलवत कल्पकतेने गावाने वेगळी ओळख निर्माण केली. गावात आता कचरा रस्त्यावर फेकला जात नाही, कारण कचऱ्याचं व्यवस्थापन करून प्रत्येक घराला 2 डस्टबिन देण्यात आलेत. गावातील रस्त्यांना दुतर्फा वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचन योजना करण्यात आली आहे. प्रत्येक मोकळ्या जागेत लावलेल्या आणि वाढलेल्या झाडांमुळे हे गाव ग्रीन व्हिलेजची अनुभूती देतं. झाडांच्या पालापाचोळ्यापासून गांडूळ खत तयार करून पर्यावरणपूरक उपक्रमही राबवले जात आहे. मंदिर विकासातही गाव पुढे आहे. गावातील जुने मारुती मंदिर जीर्णोद्धार करून परिसर सुशोभित करण्यात आलाय. रस्ते, सोलर दिवे, वृक्ष लागवड आणि सुसज्ज भक्त निवास यामुळे या ठिकाणाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळालाय. पण वाठोड्याची खरी ओळख ठरते ते म्हणजे येथील अमरधाम. पूर्वी उघड्यावर असलेली ही जागा आज इतकी सुंदर आणि सुसज्ज झालीये की लोक इथे फक्त अंत्यसंस्कारासाठीच नाही तर शांततेचा अनुभव घेण्यासाठी येतात. झाडं, बसण्यासाठी ओटे, शेड्स आणि तापी नदीचं विस्तीर्ण पात्र ही जागा गावाच्या विकासाची साक्ष देत उभी आहे. लवकरच या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीची व्यवस्था होणार आहे. गावातील आरोग्य उपकेंद्रांमार्फत शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून नियमित तपासण्या आणि शिबिरे होत आहेत. समाज मंदिरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संपूर्ण गावातील गल्ल्यांना वेगवेगळी नावं देऊन निर्माण केलेली वेगळी ओळख, ठिकठिकाणी बसवण्यात आलेले CCTV कॅमेरे या सर्व सुविधा गावाला आधुनिकतेकडे नेत आहेत. 10 बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनाची काळजी घेतली जाते. आतापर्यंत 260 कुटुंबांना घरकुल योजनेतून स्वतःच्या हक्काचा निवारा मिळालाय. गावात सण उत्सव, जयंती, पुण्यतिथी सगळं काही एकोप्याने साजरं केलं जातं. सर्वधर्म समभाव हीच गावाची खरी ताकद आहे. मासिक सभा, नियमित होणाऱ्या ग्रामसभा यातून गावकऱ्यांसह महिलांना विकासाच्या आणि निर्णयाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेतलं जातंय. नमस्कार, मी श्रीमती वैशाली अरविंद निकम, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर 1. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मला वाठोडा हे गाव नोडल अधिकारी म्हणून दिलेलं आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की पूर्वीचा वाठोडा गाव आणि आताचं वाठोडा गाव
ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वाठोडा गावाने खूप महत्त्वाची कामं केलेली आहेत आणि फक्त कामच केलेली नाही आहेत तर ती सस्टेन पण ठेवलेली आहेत. यामध्ये अंगणवाडी केंद्र असू देत, शाळा असू देत किंवा वाठोडा गावामध्ये जेवढे पण शासकीय यंत्रणा आहेत ह्या सर्व शासकीय यंत्रणांनी याच्यासाठी मदत केलेली आहे. त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावरचे सर्व अधिकारी आणि पंचायत समिती स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी देखील यासाठी मदत केलेली आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. वाठोडा गावाच्या विकासाचा हा सुगंध हळूहळू दरवळतो आहे. म्हणूनच ती काय, मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनाही वाठोडा गावात येण्याची ओढ झाली आणि गावाला भेट देत या ठिकाणच्या सुविधा आणि गावाच्या विकासाच्या संकल्पनांची त्यांनाही भुरळ पडली. त्यांनी संपूर्ण गाव पाहिलं, अनुभव घेतला. अमरधाम मध्ये बऱ्याच वेळ त्या रमल्या. इतकंच नव्हे तर तापीच्या विस्तीर्ण पात्रात त्यांनी तासभर बोटिंगचा आनंद लुटला. एखाद्या गावाच्या विकासाने अभिनेत्री थक्क व्हावी ही गोष्टच वाठोड्याच्या विकासाची खरी ओळख सांगते. वाठोडा हे फक्त एक गाव नाही तर एक प्रेरणा आहे, जिद्दीची, नेतृत्वाची आणि एकत्र येऊन बदल घडवण्याची.